मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थोरांदळे तालुका आंबेगाव येथे दामोदर जयराम मिंडे वय 62 यांचा खून करून घरात चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने अटक करण्यात आली आहे। अटक आरोपीकडून जबरी चोरी, खून, दरोडा असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक 31 मार्च रोजी मंचर पोलीस ठाणे हद्दीतील थोरांदळे येथील पाईनमाळा येथे दामोदर जयराम मिंडे यांच्या शेतातील घरात अज्ञात चोरट्यांनी डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून खून केला। त्यानंतर सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे 29,000 रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेण्यात आला होता। याबाबत त्यांची मुलगी शीतल गावडे यांनी फिर्याद दिली होती। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला। घटनास्थळीची पाहणी, CCTV फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 2 संशयितांची ओळख पटली। तपासाच्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर परिसरात सापळा रचून आरोपी कबीर उबऱ्या काळे वय 24 राहणार पुणेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार कुरणगाव तालुका श्रीगोंदा आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधिसंग्रहित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे। आरोपी कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहमदनगर व पुणे ग्रामीण भागात दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकूण 9 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत। तसेच पुढील तपासात आरोपींनी औतूर, घोडेगाव, मंचर व दिंडोरी जिल्हा नाशिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या आणखी 4 गुन्हे उघडकीस आले आहे, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली। आरोपी न्यायालयात हजर केले असताना 11 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। पुढील तपास सुरू आहे।